शेतकरी मित्रांनो, यंदा तुम्हाला कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय, तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे सबंध कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस पिकातील जालिम तणनाशक. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस पीक केलं जातं. तर पश्चिम महाराष्ट्रात थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे 10% प्रमाणात कापूस पीक केलं जातं. पण कापूस पीक करत असताना सर्वात महत्त्वाचं येतंय तर ते म्हणजे तण. आणि ह्या तणांवर आपण जर का बंदोबस्त मिळवला नाही तर आपलं फार मोठं नुकसान होतं. कारण तणांची स्पर्धा वाढते, कापूस पीक छोटं राहतं. एकंदरीतच काय, ही तण कापूस पिकामधील सगळी अन्नद्रव्य, खत, औषधं ही ओढून घेतात आणि कापूस पिकाचं उत्पादन घटतं. पण आपल्याला असं करायचं नाही. वेळेच्या आधीच ह्या कापूस पिकातील तणांवर बंदोबस्त मिळवायचा आहे. मग कशा पद्धतीने मिळवणार, तर ह्या व्हिडिओमध्ये 2 जालिम महत्वाची तणनाशक सांगतोय. यापैकी कोणतंही एक तणनाशक आपण कापूस पिकासाठी फवारणी करू शकतो. कोणतं असेल त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कापूस पीक, पराठी कापूस करत असाल तर तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, कापूस पीक ज्या वेळेस 20 ते 22 दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला आपल्याला तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत दिसतात. अशा टायमिंगला आपल्याला जी 2 तणनाशक सांगतोय त्यातलं पहिलं महत्वाचं तणनाशक जे उपलब्ध होईल ते गोदरेज कंपनीचा हेटवीड मॅक्स होय. प्रति एकरी 400 ते 450 मिलीचा डोस याची आपल्याला कापूस पिकामध्ये फवारणी करायची आणि तणांचा पूर्णपणे बंदोबस्त मिळवायचा. त्यानंतर तुम्हाला गोदरेज हिटवीड मॅक्स उपलब्ध होत असेल तर तुम्ही घेऊ शकताय डोजो मॅक्स धानुकाचे. याचं प्रमाण 400 ते 450 मिली एकरी याप्रमाणे घेऊन आपण फवारणी करू शकतो. लक्षात घ्या, 2 जालिम तणनाशक सांगितली कापूस पिकामधील, यातील कोणतंही एक तणनाशक घ्या आणि याची फवारणी निश्चित स्वरूपात कापूस पिकामध्ये करा. पण लक्षात घ्या, कापूस पीक आपलं 20 ते 22 दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि तण आपली लांब असेल, रुंद पानाची तण असतील, ही 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. संपूर्ण तणांचा नायनाट होणार आहे, कापूस पीक जबरदस्त डेव्हलप होणार आहे, खत औषधे जे टाकणार आहे त्यामुळं फायदा कापूस पिकाला होऊन तणांचा बंदोबस्त झालेला आहे. तर हा फायदा तुमच्या कापूस पिकाला होऊन जबरदस्त कापूस पिकाची जोमदार जबरदस्त वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करा, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्यामधून तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.